सासूबाई बोला. अहो संध्याकाळी कालवणाला काहीच नाही, मी जरा जाऊन बाजारात भाजी घेऊन येते. आणजा की मग, मला काय सांगतेस? अहो नाही म्हटलं सांगावं. भाऊजी मला गाडीवरनं मंडईत सोडून येत आहे. ए बाई, एवढं उन्हाताराचं माझ्या पोराला कुठे न्यायला लागलेस? जा की चालत. बरं ठीक आहे. कवाच्या काही गेल्या बाजारला, अजून पत्ता नाही तिचा. 72 तवर घालती बाया. ओ सासूबाई, अहो एवढ्या उन्हाचं तुम्ही चुलीपाशी काय करायला लागलाय? उठा येत ना. बरी लवकर आलीस ग बाजारास ना. तू येऊन आण करायचीस कवा आणि आम्ही खायचं कवा? अहो होय, जरा उशीरच झाला, पण तुम्ही उठा येत ना. माझं मी जेवण करते. आणि एकतर तुम्हाला गुडघ्याने उठायला बसायला होत नाही, तुम्ही कशाला बसला इथं करायला? उठा लवकर, माझं मी करते. तू मला सांगू नकोस, माझी लेक बघ जा, पाट सुटून सगळं आवरत्या आणि तू पण हायस. बया, गुडघ्याने पाक घायला आलोय मी. गुडघे काय राहिना झाले. सासूबाई काय? अहो 4 वाजून गेलेत, म्हटलं तुमच्यासाठी काय चहा वगैरे करू का? भूक लागली असेल तर सांगा. ए, तुझी वरवरची माया ठेव तुझ्या जवळच. आणि हो, तू माझी सून आहेस, सुनासारखीच राहा. लेख व्हायची प्रयत्न करू नकोस. माझ्या लेकीसारखं तुला काय जमतंय आणि जमणार बी नाही. आणि जा काम बघ जा. अहो सासूबाई काय झालं तुम्हाला? हो सासूबाई. सर बाजूला. अहो तुमची एवढी तब्येत बिघडल्या तर मला सांगायचं तरी. चला आपण दवाखान्यात जाऊया. तू नको काळजी करूस, माझी लेख आहे माझी काळजी करायला. तिला दवाखान्यात घेऊन जाईल. अहो सासूबाई, ताई कधी येणार आणि कधी तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाणार? चला आपण जाऊन येऊया. ए, तू सांगू नकोस मला. माझ्या लेकीला एक फोन केला की पळतील लेख माझी. जा तुझी काम बघ जा. हॅलो बाळा, बरी आहेस का? हो आई, मी बरी आहे. बोल की, काय म्हणतेस? अगं काय सांग तुला, लईच माझी तब्येत बिघडल्या न. मला दवाखान्यात घेऊन जा की. तू आल्यावर मला पण जरा बरं वाटेल ग. अगं आई, तुझं डोकं फिरलंय काय? तिकडे येऊन इथं माझ्या घरातलं कोण बघायचं? आणि माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करायचं सोडून मी तिथं तुझी सेवा करायला येऊ का? बर ठेव फोन, इथं मला काम आहेत बाकीचे. अरे बाळा, सासूबाई, तुम्ही नेहमी म्हणता ना माझी लेक असती तर. माझ्या लेकीसारखं तुला जमणार नाही, पण तुम्हाला आज काय आलं का लेक आणि सुनेमधला फरक? लेक ही जन्मानं आपली असते, पण सून ती नात्यानं आपली बनते. मी तुमची लेक तर नाही, पण मी तुम्हाला मनापासून आई मानले आणि म्हणूनच मी तुमची सेवा करते. सुटले धागे उरले माग उसा. सुनबाई, मी चुकलीच बघ. मी माझ्या लेकीच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तू माझी आईसारखी सेवा केलेली मला कधीच दिसले नाही. तू आजपासून माझी सून नाही, माझी लेक आहेस. हो ना, मग आता माझं ऐका. आता लवकर दवाखान्यात चला. चल.